चला बाबा, बाबा चला बाबा. अरे ती अरे danger बाबा आहे. चला ना बाबा. अरे ती डेंजर आहे. नाही, नाही, इकडे या. हे बरोबर इकडे या, नाही. इकडे या. इकडे बसा, वरती बसा. एकट्याला बा- नाही, घरात बाबा. खेळता तुम्ही. नाही बाबा वरती बसा, बाबा वरती बसा. बाबा प्लीज खरं सांगा या घरात कुठला काळा साया आहे? ऐकायचं आहे हो. मग मन घट्ट करून ऐक. तुझी सून एक इच्छाधारी नागिन आहे. बेटा बेटा आई काय झालं? बेटा काय झालं? बेटा हा काय झालं? बेटा आपल्या घरात एक इच्छाधारी नागिन आहे. कोण आहे ती? तुझी बायको. काय तू काय डोक्यावर पडलाय का? काय पण सांगतो का? चल निघ. माये वाड्यावर चला. काय काय तुम्ही नादाला अरे तुम्ही का बसा ना. ही पण नादा लागली तुमच्या. निघा इथून. नको काय अपमान. आपण निघा चला. माये माझा अपमान केलाय तुझ्या मुलाने. जा चला निघ. अपमान नाही बे. चल तिकडे. अरे अपमान. चल. जा मी अपमानाचा बदला घेईल. जा हा मोठा एवढे डायलॉग पिक्चर. अरे जा. एवढे डायलॉग पिक्चर मध्ये बोलला तर काम तरी मिळेल याला. ए आई ए जा तू माझ्या रूम मध्ये जाऊन झोप जा. हो उगाच काय ते डोक्यात घेती. अपमान. भैरवनाथचा अपमान. याचा बदला आमचा नागराज मंजुळे घेईल. नागराज. नागराज उशीर का झाला? गुरुदेव सापशिडी खेळत होतो. अरे तुझ्या नागराज जा आणि त्या राजूचा काटा काढ. कुठे टोचलाय? नाही. सासूबाईंसाठी हा धक्का होता की आपल्या मुलानं सून म्हणून आणलेली मुलगी सून नसून ती इच्छाधारी नागिण आहे. आता बघायचंय भारतनाथच्या झालेल्या अपमानाचा बदला नागराज मंजुळे घेणार का? सासूबाईंच्या समोर सुनबाई आल्यावर काय घडणार आणि सुनबाईंकडे असलेला नागमणी कोणाला मिळणार? पाहुयात उद्याच्या भागात.